महत्त्वाची बातमी, नगरपालिकेतील सत्तेकरता भाजपनं एमआयएम सोबत युती केली। अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेत भाजपनं एमआयएम सोबत युती केलेली आहे। अकोटमध्ये अकोट विकास मंच नावाची नवी आघाडी स्थापन केली असून यात भाजप एमआयएम सह दोनही शिवसेना दोनही राष्ट्रवादीचा समावेश आहे। तसंच आघाडीत बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष देखील दिसतोय, तर काँग्रेस आणि वंचित हा पक्ष या निवडणुकीत या ठिकाणी विरोधात उभा ठाकलेला आहे। नाही, नागरी गट जेव्हा बनवतो किंवा एखादा विकासाचा गट बनतो किंवा डेव्हलपमेंटचा गट तयार होतो, त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे लोक एकत्र येतात आणि त्यामुळे मला वाटतं शेवटी एक काहीतरी स्थानिक लेवलला आघाडी झाली असेल, डेव्हलपमेंटकरता आघाडी झाली असेल, त्या अनुषंगाने काही तिथे गट तयार झाला असेल त्यावरही मी त्या ठिकाणी तपासून घेणार आहे। अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम सोबत असेल किंवा अंबरनाथमध्ये काँग्रेस सोबत असेल, हा सर्वस्वी प्रश्न जो आहे हा भारतीय जनता पार्टीचा आहे। तुम्ही हा प्रश्न तुतारीला आणि घड्याळाला बरोबर घेतलंय, आम्हाला वाद घालायचा नाही। मागचं झालं गेलं गंगेला मिळालं, आता आपण सगळ्यांनी एकोप्याने काम करायचंय। अमरावतीत राणा दाम्पत्य आक्रमकपणे प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुलभा खोडके यांच्यावर नवनीत राणा यांनी टीका केलेली आहे। उन्होंने शुक्र मानना कि विधानसभा में मैं अमरावती नहीं घूमी। जो 2000 से चुन के आए ना, 10,000 से गिराने की ताकत मेरा भगवा रखता है। वो मुझे क्या ईमानदारी सिखाएंगे, जिनको लोकसभा में उनका फोटो मेरे मोदी जी के बैनर पे चलता नहीं था। इस क्षेत्र की आमदार की बात कर रही हूँ, वो आज मुझे कोई भी बोलते हैं ना, क्या बोलते हैं, इसका अहमियत क्या है, पक्ष की ईमानदारी क्या है, वो तुमसे नहीं सीखना है। वो तो मेरा भगवे का ईमानदार व्यक्ति थे, करके तुम विधानसभा में 2000 से चुन के आए। वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। लातूरमध्ये दिवंगत विलासराव देशमुखांचे समर्थक आक्रमक झालेले आहेत। रवींद्र चव्हाण यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात येत आहे। रवींद्र चव्हाण यांनी वक्तव्य केलेलं होतं आणि त्यानंतर काल माफी सुद्धा मागितली, पण यानंतरही लातूरमध्ये देशमुखांचे समर्थक आक्रमक झाल्याचं दिसतंय। दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात। लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।